ठीक आहे. लक्षणे मॅडम आपल्याला खूप छान पद्धतीने नक्षत्रांची माहिती देत आहेत, जे की वेगळे पुस्तकं वाचून त्यांनी कलेक्ट केलेले आहेत. तर सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही आता खूप छान लिखाण करताय डिस्कशन ग्रुपवर सुद्धा, कार्यक्रमांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि यामुळं होतंय काय, डिस्कशन ग्रुपवर जे सहभागी होत नाहीयेत त्यांनी निदान वाचनाचं तरी काम करावं. हम्म. आणि कुठल्याही ग्रुपवर जे तुम्ही लिहू शकत नाही त्यांनी वाचन करावं, त्यातनं खूप काही होणार आहे. कारण हे जे पॉइंट्स लिहिणं चाललंय विहंगम ज्ञानगंगावर, हम्म. सकाळच्या कार्यक्रमाचं आणि दुपारच्या कार्यक्रमाचं, ते फार महत्वाचं आहे. नुसतं ऐकून काही होणार नाहीये, लक्षात घ्या. तर हे जे तुम्ही लिखाण करताय, परत रिफ्लेक्ट करताय, परत त्याच्यावर विचार करताय, ते फार हम्म. महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये मॅडमनी जे नक्षत्रांचं सांगितलं, की जसं आज मॅडमना मी पिरॅमिडमध्ये विचारून घेतलं, की मॅडम माझं ज्येष्ठ नक्षत्राचे तुम्ही रोगच सांगितले नाहीत, बाकी हम्म. सांगितले. तर त्या मॅडम म्हटल्या की काही नाही आहे आणि काही आहे ते कलेक्ट केलंय त्यांनी थोडंसं. त्यांनी ताप सर्दी सांगितली पण मला कधी होत नाही. मला ते हम्म. मला तेवढी आठवली, मला ताप आणि सर्दी नाही होत. अच्छा. झाली होती. पण तसंही 90% मी बघते रेझोनेट होते मॅडमनी जे जे सांगितले ते. तर याच्यामध्ये अ, तुम्हाला मला सांगायचं की जसं मला वाटलं की हे रेझोनेट झालेलं आहे, तर तुम्ही हे मॅडमनी जी माहिती दिली आहे ती वहीत लिहून ठेवायची आहे. कारण आता पुढं मी कोर्स लॉन्च करणारे नक्षत्र स्टारसेड कनेक्शन याचाच. हम्म. आणि आज मी काही मेसेज टाकला होता, अ, बाकीच्यांना काही समजणार नाही म्हणून डिलीट केला. एक्झॅक्टली कनेक्शन आज पिरॅमिडमध्ये तेच झालंय. आणि होत आहे, म्हणजे ऊर्जा आपल्याला नेते बोट धरून. पण सगळ्यांना आकलन होणार नाहीये आणि समजणार नाहीये फार. कारण इथे काय मी पुस्तक वाचन करणार नाहीये, मी घेणार आहे. तर हम्म. याच्यामध्ये जसं तुमचं ओरिजिन काढायचंय आणि टेक्निक घेणार आहे कनेक्शन आपल्या स्टार सीडचं स्टार बरोबर. तर यासाठी तुम्ही पहिली स्टेप अशी करायची की मॅडमचे हे व्हिडिओ सगळे ऐकायचे. आपल्याला सुट्टी आहे आता, सोमवारी मॅडमचं शेवटचं आहे. हो. सकाळचा कार्यक्रम नाहीये, दुपारपासून आपल्याला वेळच वेळ आहे, मंगळवारपासून खास त्याच्यासाठी रिफ्लेक्शन साठीच ठेवलेला आहे. तर ह्याच्यातले हे मॅडमचे कार्यक्रमाचे व्हिडिओ बघायचे आणि आपलं कुठलं नक्षत्र आहे, मॅडमनी काय माहिती लिहून दिली आहे ते लिहायची. लिहून घ्या डायरेक्ट, कारण मग कसं आहे, ती रेकॉर्डिंग मधनं लिहून घेतली की तुमचं तुम्हाला देवता कोण आहे कळलं पाहिजे, नक्षत्राची गॉडेस कोण आहे. मॅडमने बरंच सांगितलेलं आहे आणि रोग सांगितलेत, काही थोडस सांगितलंय, ते तर लिहून घ्या तुम्ही. तुम्हाला रेझोनेट होतंय की नाही ते बघा. हे डायरीत लिहायचंय. दुसरं आपलं पत्रिका काढून लिहायचंय. आपल्या पत्रिकेत काय आहे, चंद्ररास आपली, सूर्यरास काय आहे. आणि पत्रिका नसेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला बर्थ डेट माहितीये, टायमिंग माहितीये, ऑनलाईन सगळं आजकाल मिळतं. ऑनलाईन आपल्या पत्रिका हजारो पानाच्या सुद्धा तयार होऊन मिळतात. तर ते हम्म. तुम्ही करू शकता आणि हे वहीत लिहून ठेवायचे. कारण इथून पुढं मग आपण बाकीचं मी काय घेणार ते आहे ना, म्हणून मी मॅडमना म्हटलं होतं मॅडम तुम्ही ते थोडस घ्या सगळं. आणि मॅडमने ते पण कष्ट घेतलेत पुस्तकाच्या पलीकडे. तर हे तुम्ही वहीत लिहून ठेवलं. आणि महत्वाचं मग आता काल जे आलं पिरॅमिड मध्ये की मी आता 1 to 1 काउन्सिलिंग करते, तसंच मी करावं तुमचं. आणि एक तुमचं पुढं काय तुम्हाला जायचंय, कसं जायचंय. काही इंटरेस्ट वेगळे वेगळे असतात, जसं आता शिवसर्वोदय आपण शिकलं, काही नाही इंटरेस्टिंग वाटत ते. हे सगळं हम्म. पर्सनल विचारून नोट डाऊन करून ठेवणार. कारण मग उगाच आपण वेळ पण वाया घालवतो, ग्रुपची एनर्जी कमी करतो. सोडायचा नसला तरी सोडतो, खूप मिस करतो आपण. आपण हम्म. कालच्या ह्याच्यातला पॉइंट बघा, त्या सुवर्ण गौल मॅडमनीच लिहिलाय सगळ्यात महत्वाचा पॉइंट पॉइंट मला वाटतं, की डिस्कनेक्ट नाही व्हायचंय. हो. डिस्कनेक्ट झालं तर सगळं डिलीट होणार आहे, जे काही मिळवलंय ते. हे लक्षात घ्या. त्यामुळं डिस्कनेक्ट होऊ नका आता ग्रुपला. आणि आपली 40 संख्या आहे ना, फार ऑप्टिमम आहे. सकाळी असतात बघा 34, दुपारी हम्म. काही वेळ नाही होते माहिती नाही मला. पण हम्म. 40 हा ऑप्टिमम नंबर आहे आपल्या ग्रुपचा. त्याचंही सगळं एका पुस्तकात दिले, ते मी सांगेल तुम्हाला. आपलं अच्छा. व्यवस्थित आहे ग्रुप. आता या 40 लोकांसाठीच आपल्याला डिस्कनेक्ट नाही होऊन चालणार आहे. हम्म. आणि तसंही विहंगम स्पेशल जो ग्रुप केलाय त्याच्यात मी डिस्कनेक्ट होऊच नका म्हणतीये ना.
कितीतरी हम्म. लोक आहेत एक एक महिना गेले, नाही मी डिस्कनेक्ट होऊन दिलंय, ठीक आहे. कारण तुम्ही इथे कनेक्ट राहणं गरजेचं आहे. विहंगम स्पेशल ग्रुपवर स्पेशल सगळं ज्ञान चाललेलं आहे. डिस्कशन ग्रुपमध्ये खूप माहिती मिळत आहे. तर हे विहंगम स्पेशल ग्रुपला मी तरी कोणाला म्हटलंय सोडू नका. एखादा महिना काही वेळेला आपल्याला कामं असतात, असाइनमेंट असतात, आपले इंटरेस्ट वेगळे होतात. परत बघावं एक महिन्याने काय होणार आहे. आणि अगदी आता नाहीच हे होते, मग तुम्ही त्रास होतोय कम्युनिकेशनचा, तर मग तुम्ही डिस्कनेक्ट व्हा. पण बाकीचा हम्म. जो कार्यक्रम ग्रुप आहे त्याला स्वतःहून मी बाहेर पडा म्हणतेय. कारण तिथे एनर्जी आहे, ग्रुप एनर्जी, ग्रुप डायनॅमिक्स आहे. आता सकाळी जे सुजाता मॅडमनी वाचलंय आणि जे अटेंड करतायत त्यांच्या घरात बदल झालेले आहेत. हे लक्षात घ्या. आणि हे बदल डिसेंबर पासून सुरू झालेले आहेत. हे तुम्ही जर माग फ्लॅशबॅक करत गेलात तर तेव्हा पण मॅडमनी घेतलेले, मॅडमचे दत्ताचे 3 पुस्तकं झालेले आहेत. तुम्ही बघा हो. कधीपासून बदल सुरू. जास्त ऍक्च्युली 1 to 1 आपण करतोय, तुम्ही मोर होताय, तुम्ही एक्झरसाइज करताय, तुमचे विचार बदलताय, हे तर आहेच आहे. पण काही ऍडिशनल व्हायब्रेशन आपल्याला आता हे मॅडम प्लेडियनचं घेतायत. आता आज आले, मला माहिती पण नाहीये, पण पुस्तक ते आहे माझ्याकडे. तो उठलाय का नाही माहिती, पण त्या ऑथरची 2 पुस्तकं आहेत माझ्याकडे. तर हे जे येत आहे आपल्याला, ते स्पंदनं लिहून ठेवायचे, प्रवास बघायचा आहे. म्हणून मग मी आता रविवारी 3 व्यक्ती घेतल्यात, नूतन मॅडम घेतल्यात, मेघना संकपाळ मॅडम घेतल्यात आणि तिसऱ्या सुजाता मॅडम घेतल्यात. कारण सुजाता मॅडमचं तर आपल्याला ऐकायचंच आहे, त्यांच्यात काय बदल झाले हे पोथी वाचून किंवा ग्रंथ वाचून. तर त्यावेळेला त्या कार्यक्रमात सांगतील मॅडमचं, सोमवारी जो आहे त्यावेळेला, शनिवार रविवार. पण आता मी काय करणार आहे या तिघींचं रविवारी, मी 11 ते 1 वेळ दिली तुमचं सगळ्यांचंच, जे कोणी इच्छुक आहेत त्यांचं. कंपल्शन काही नाहीये, लक्षात घ्या. तर त्याच्यात मला असं आलं जे पिरॅमिड मधनं, की 1 to 1 मी बोलायचंय. एकंदर तुमच्यात काय बदल झालेत हे तुम्ही नोंदवायचे टुगेदर. डिसेंबर पासून धरा, बरं आधीचं काही हो. सांगायचं नाहीये. डिसेंबर नंतर स्पेशली शिवसरोदय घ्यायचं. नंतर आपले हे ज्ञानगंगा हे पुस्तकं घ्यायची. काय झाले डिसेंबर मधनं, सोल्लो झालं, अमृता हो. मॅडमचं झालं, सोल लेवलवर काम करायला. हे थोडंसं एक एक तुम्ही पॉइंट्स लिहा ना, काय बदल झाले. पण बदल काय झाले हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही त्यासाठी काय केलं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, मी सारखी तेच सांगतेय की तुमचे कष्ट दिसणे महत्वाचे आहेत. कारण हम्म. काय, हा सगळ्याचा अजेंडा आहे की तुम्हाला दुसऱ्यांमध्ये न्यूरॉन्स इंड्यूस करायचे. तुम्हाला जो फायदा झालेला आहे तो तुम्ही दुसऱ्यांमध्ये इंड्यूस करायचा, हा महत्वाचा एक तिथे बेनिफिट आहे, जो अनुभव कथनातून होतोच. पण रेकॉर्डिंग मी ते करणार आहे, त्यामुळे लोकांपर्यंत ते पोहोचणार आहे. आणि हे तुम्ही लोकांना जोडल्याचं कर्म तुम्हाला मिळणार आहे. की अननोन व्यक्ती आहेत, कोणी बघतील, ज्यांचं नशीब असेल ते बघणारच आहे तो, ज्यांच्या ऊर्जा बदलायच्या ते बघणार. तर हे होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय कष्ट घेतले, नुसतं यायचं कोर्स करायचं आणि काही होणारच नाहीये. हम्म. शिवसरोदयचं आपण बघितलं, ऑनलाईन केलं त्यापेक्षा पिरियड मध्ये कितीतरी मस्त ऊर्जा आली. आणि आपण जे आता काय करतोय त्यांनी क्षणाक्षणाला श्वासावर. आता मॅडमचाही मुलाचा आज फोन झाला मला, आता मुलं पण फोन करतायत, हे खूप छान वाटतंय मुलांमध्ये. हो, तो बँकिंगच्या सर्व्हिसला जॉबला तयारी करतोय, नाही तर मुलं ऐकत नाहीत. नाही. आणि तुम्ही जरूर मुलांना माझ्याबद्दल सांगा, आणि मॅडम बोलू इच्छितात म्हणून माझी अपॉइंटमेंट घेऊन बोलायला लावा. हे केलं तर ते सुद्धा बदल घडणार आहेत. तर हे मला सांगायचं. मग हे पाठ थोडा झाला, त्यात मी क्वेश्चन विचारणार आहे मग तुम्हाला. आणि मग ते रेकॉर्डिंग संपलं की मग रेकॉर्डिंग ऑफ करून आपलं 1 to 1 होणार आहे. की मग तुमचे काय प्रॉब्लेम आहेत अजून, मग तुम्हाला अजून पुढं काय काम करावंसं वाटतं, तुम्हाला सोलचा पर्पज समजला नाही समजला, तुम्हाला कुठल्या पुस्तकांमध्ये इंटरेस्ट आहे, काय वाचन तुम्ही स्वतः करायची इच्छा आहे, वाचायला घेतलेलं पुस्तक आवडलं तर तुम्ही जरूर पुस्तक विश्लेषण करू शकता. पुस्तक विश्लेषण केलंच पाहिजे असं काही नाही. आणि मग तुमच्या लायकिंग प्रमाणे मी तुम्हाला प्लॅनही सांगेल, काय करता येईल, कोर्स कुठला करा कुठला नका करू. कारण काही लोक सगळंच करतायत आणि मग पदरात काहीच पडत नाही.
हम्म. त्यापेक्षा स्वतः आता बघा, पेंडुलम आणि हे जे झालं आपलं पेंडुलम डाउसिंग, आज मी 1-1.5 तास दिलेला आहे माहिती स्वतःला सकाळी. उठल्या हो. उठल्या माझं ध्यान 2दा झालंय. सकाळचा कार्यक्रम घेऊन झाल्यावर मी 2दा ध्यान केलेले ओळीने. त्याच्यानंतर मी म्हटलं आता आपण ध्यान वगैरे सुंदर केलंय, पेंडुलमचं करून घेऊ. 1.5 तास मी दिलेला आहे. मी कारण मला अमृता मॅडम काय म्हटल्या परवा, मी पिरॅमिड मध्ये बघितलं आणि 5-10 मिनिटात एकदमच माझे चक्रा 10% तो वाढला. पिरॅमिड हो. मध्येच मी बघितलं. मी हे त्यांच्याशी बोलले, म्हटलं माझं असं नेहमी बॅलन्स येतात जास्त आणि फारसा सगळ्यात अंडर इस्टिमेट 80% होता मणिपूर. तर हो. ते मॅडमनं म्हटलं मलाच शंका वाटते. मग त्या काय म्हणाले, तुम्ही पिरॅमिड मध्ये चेक करूच नका, घरातच चेक करा. मी म्हटलं घरातही चेक केलं होतं. म्हणून मग मी आज सगळं घरात चेक केलं आणि फारसं मला क्लिन्झिंगला वेळ लागला नाही. तुम्हाला सांगते, पेंडुलमच्या मुवमेंट सुद्धा क्लिन्झिंगला नव्हत्या. बॅलन्स तर हम्म. दाखवलेच मणिपूर सोडून. हम्म. पण आज मी हायर चक्र पण करून घेतले त्याच्यावरच, आपल्या हम्म. फोटोवरच. आपण शिकलोय ना 114, आपण 7 चक्राच्या ऐवजी 14-12 चक्र बघितली, ते आज मी हायरही केले. आणि पिरॅमिड मध्ये सुद्धा मला त्या ऊर्जा आल्या हायर चक्राला. मला मेसेजही आला की हायर चक्राला ऊर्जा येते. तर या हम्म. लक्षात घ्या गोष्टी. मग आपण शिकलो. मी 4 प्रश्न विचारले आज पेंडुलमला. तुमचा थोडा वेळ घेते मॅडम. काल मी म्हटलं होतं माझी किल्ली सापडत नाहीये पिरॅमिड मधल्या हो. आणि मी आता पेंडुलम वापरणार आहे. उत्तर मिळवायला पेंडुलम वापरणार आहे. आणि सकाळी आता पेंडुलमचं सेशन करायचं ठरवलं. पण ध्यान करत होते आणि मी म्हटलं आता करून घेऊन मग विचारू आज. पण सहज छातीकडे हात गेला, किल्ली सापडली करत. आणि लगेचच उठून बरोबर त्या ड्रावर मध्ये बघितलं, ह्यांनी बघितलं होतं, अविनाशनी पण बघितलं होतं. आणि काय नाही, गेले ड्रावर मध्ये. मला कॉन्फिडेंटली माहिती होतं ड्रावर मध्ये किल्ली असणार आणि एका छोट्या पर्स मध्ये होती. म्हटलं घ्या हो. हे मॅडम, बघा. म्हणजे एवढं पेंडुलमला विचार सुद्धा नाही लागलं. पण मी बरेच प्रश्न पेंडुलमला विचारलेत आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुमच्याबद्दल सुद्धा विचारले की तुमच्या ऊर्जा कशा आहेत. तिघी चौघींबद्दल विचारले मी, कारण हे मला फार काळजी घ्यायची आता. हो, बरोबर आहे. काहींच्या निगेटिव्ह आल्यात. किती वेळा विचारलं तरी मी निगेटिव्ह आलेत. सरप्राइझिंग आहे हे, लक्षात घ्या. हो. आता छान टूल आलंय. मला अमृता मॅडमने सांगितलंय, तुम्ही सगळं आता पेंडुलम कडनं काढून घ्या, जो मला त्रास होत होता तो. त्यामुळं त्यांनी पण कोणाला क्लासला बसवायचं नाही बसवायचं, 2-4 व्यक्तींचं काढलं होतं आणि नाही म्हटले. सुलक्षणा मॅडमची खूप छान आली माहिती का. मी मॅडमची पण चेक केली. म्हणजे तुम्ही विचारली नाही मी ऊर्जा कशी आहे, की मी म्हटलं आता हं. मॅडम कार्यक्रम घेतात म्हणजे आपले रिलेशनशिप आणि फायदे. कारण काय झालं सांगायला हं. हरकत नाही, सगळे कोऑर्डिनेटर दगा देतात हो मला. आणि एकच मॅडम उरलेत आणि अमृता मॅडम, त्या पण थोड्या गॅप घेतले, पण मॅडमच टिकून राहिले. मग म्हटलं मला हे कोऑर्डिनेटर असे का मिळत आहेत. घ्या, मी बंद केलं ना ते कोऑर्डिनेटर काउन्सिलर हे. आम्हाला विचारणारा प्रश्न आहे म्हणून मी विचारलं की आता सुलक्षणा मॅडम तरी टिकणार आहेत का माझ्या कंपेनियनला. एकमेव त्या उरल्यात आणि कार्यक्रम घेतायत, तर कसं काय आहे त्यांचं. तर ते पॉझिटिव्ह आलं बघा. हम्म. 2 व्यक्तींचं निगेटिव्ह आलंय, लक्षात घ्या. तर ठीक आहे, हो. ते मी आता 1-to-1 ह्याच्यात सांगणारच आहे तुम्हाला. कारण ह्या गोष्टी तुम्ही सुधारायच्या आहेत. कारण एक छोट्याशा ज्या इगो खाली चुका होतात आणि आपण डिटॅच होतो हो. ग्रुपमधनं आणि आपण ऍक्सेप्टच करत नाही. मेन जे मी काय बोलते ते ऍक्सेप्टन्सच. एक ऍक्सेप्टन्स जर केलं तर काय हरकत आहे, तुम्ही वयाने लहान आहात. आणि हो ना. बघितलं तर माझ्यापेक्षा मोठं कोण आहे, एखादी दुसरी सुचेता मॅडम आहेत. हो. बाकी माझं बघा 58 कंप्लीट झालंय 4 फेब्रुवारीला. 1-2 संख्या हम्म. तर नाही माझ्यापेक्षा कोणी मोठं. मग काय हरकत आहे मी जर काय म्हंटल तर. कशाला इगो खाली आपण डिटॅच व्हायचं ग्रुपमधनं. आपला अहम हम्म. आणायचा, निगेटिव्हिटी आणायची. तुमचे बरोबर. कार्यक्रम असतात तर ठीक आहे, तुम्ही काही टाइम देत नाही ते पण ठीक आहे. पण हे करायचं नाही, कारण 40 ग्रुप मला आता खूप स्ट्रॉंग बनवायचं आहे.
हम्म. त्यासाठी मी तुम्हाला सांगते. तर याच्यामध्ये हे फार छान आहे. काही नवीन लोकांना आपण घेतले विहंगम स्पेशल ग्रुपमध्ये. त्याची पण मला हम्म. काळजी घ्यायची आहे. या गोष्टी तुम्हाला वन टू वन मध्ये मला सांगायच्याच आहेत. तर हे तुम्ही आज त्या मॅडमच्या मुलाचा पण फोन आला, मला खूप आनंद झाला आणि त्यांनी बरेच मला प्रश्न विचारले आणि तो नक्की सिलेक्ट होणार आहे. लवकरच आपल्याला न्यूज येईल. तर हे अरे वा. तुम्हाला सांगायचं, तर तुम्ही तयारी करा आपल्या वन टू वन सेशनची. ठीक आहे, तिघी जणी हम्म. रेवती होतील. त्यांचे व्हिडिओ मी चॅनलवर टाकणारच आहे, तुम्हाला कळेल काय कसं काय चाललंय. प्रश्न उत्तर पर्सनल आहे हो. ते नाही करणार ना. ठीक आहे मॅडम, सुरू करा. हा, तर ठीक आहे. हे थँक्यू करायचंय मॅडम. नक्षत्राचं मॅडम, तुम्ही ते करून घ्यायचंय बरं का. हो हो, सांगते मी सगळ्यांना. हा, ठीक आहे चालेल. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, मंगल मॅडमला आणि विहंगम टेक्नो होलिस्टिक संस्थेला आणि प्लेडियन मास्टर्सला आणि या पुस्तकाला आणि नक्षत्रांना पण खूप खूप धन्यवाद. तर आता आपण पुढचं 21वावं जे आहे नक्षत्र, आता काल आपण पूर्वाषाढा बघितलं, आज उत्तराषाढा आहे. तर सेम नक्षत्रांचे साधारण गुण वगैरे पण बरेचसे सेम असतात. त्यांच्या त्या आकृत्या असतात, म्हणजे आकाशात त्यांची स्थिती असते ती पण साधारण सेम असते. तर याचं चिन्ह आहे उत्तराषाढाचं विश्व सॉरी हत्तीचे दात आणि विश्वदेवस स्वामी सूर्य आहे. शक्तिशाली नक्षत्र दाखवलं इथे, सांगितलंय म्हणजे असं. याचा अर्थ उत्तरार्धामध्ये अपराजय. जसं हे पूर्वाषाढा होतं तसंच ते पण आहे, की ती व्यक्ती कधीही प्रत्येक गोष्टीमध्ये विजयी होत असते. आणि आत्मविश्वासू असतं ते जातक, परंपरांचा सन्मान राखणार असतं, सक्षम असतं, सुंदर पण असतं दिसायला, नेतृत्व क्षमता असणारे आहे, मेहनती आहे, भौतिक सफलताने प्रेरित होणारे आहे. भौतिक गोष्टी त्यांना सगळ्या मिळतात. सूक्ष्म चिंतन करणारे सुद्धा असतात. शिल्पकला, नंतर विद्यारंभी असतात. वास्तू अं, शांती, वास्तुशांती म्हणजे वास्तूच्या याच्यामध्ये असणारे आणि कृषीमध्ये पण ते कार्य करत असतात. तर या नक्षत्राचा उपयोग बऱ्याच गोष्टींमध्ये आपण करतो. जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की नक्षत्रांचा उपयोग, नक्षत्र केव्हा बघायचे, की कोणी तुम्हाला शुभ कार्य आहे, जसं लग्न आहे, वास्तुशांती आहे, किंवा अजून काही नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, किंवा कोणत्या पण गोष्टी घरामध्ये मौंज करायची आहे, किंवा काही असे काही समारंभ करायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला नक्षत्र बघणं खूप जरुरी असतं. आणि त्या नक्षत्राशी तुम्ही जोडले जात असाल तरच तुम्हाला ते एक तिथी देतात, त्याप्रमाणे त्या दिवशी आपण त्या गोष्टी करत असतो. तर या नक्षत्रात वास्तुशांती आणि कृषी हे काम पण करू शकतात, विद्यारंभ पण करू शकतो आपण. म्हणजे छोट्या मुलांना शाळेत टाकणे वगैरे वगैरे त्या दिवशी असे ते बघतात, आता बरेच लोक बघायला लागले. तर यांना जोडी असं मानतात नक्षत्रांना. उत्तरा आणि पूर्वाषाढा मी आत्ताच सांगितलं, पूर्वाषाढा आपण आता बघितलं मागच्या वेळेस काल, आणि आता हे उत्तराषाढा, तर ही जोडी असते. तर याची पण राशी धनु आहे, राशी स्वामी गुरु आहे. तर हे लोक वैज्ञानिक असतात, शोधकर्ता, चिकित्सा म्हणजे डॉक्टरी क्षेत्रामध्ये पण असतात, सामाजिक कार्यकर्ता होऊ शकतात, सरकारी नोकर पण असतात आणि प्रख्यात पण खूप, त्यांचं नाव लौकिक खूप असतं. स्त्रिया थोड्या आक्रमक असतात. नंतर स्त्रियांना पण गर्भाशयाचे विकार होऊ शकतात, या लोकांना पोटाचे विकार होऊ शकतात. वृक्ष फणस सांगितलंय, तत्व अग्नितत्व आहे आणि गुण सात्विक गुण असतो त्यांचा. आणि नक्षत्र स्वामी विश्वदेव देवच सांगितलेलं आहे, वरतीच सांगितलं होतं. आणि 4 ताऱ्यांचं हे नक्षत्र असतं आणि याला पण सॅजिटेरियस म्हणतात आणि त्याची जी हे आहे पोझिशन अशा टाईपची असते. त्याच्यानंतर श्रवण नक्षत्र आहे, तर ह्याची रास मकर आहे. ज्यांच्या ज्यांच्या ज्या राशी आहे त्यांनी त्यांनी लिहून घ्यायचं याचं साधारण जे पण सांगितलेलं आहे ते थोडंसं लिहून घ्या, म्हणजे स्वतःला तुम्हाला निरीक्षण पण करता येईल. आणि लिहून ठेवलं की पुढे जे मॅडम प्रोग्राम घेतील त्याच्याशी रिलेटेड आपले गुण धर्म, किंवा आपण कुठल्या नक्षत्राला जॉईन होऊ शकतो आणि आपलं स्टार सीड कोणतं ते तुम्ही समजू शकता. नंतर स्वामी चंद्रमा आहे श्रवण नक्षत्राचा, राशी स्वामी शनी आहे. देवता विष्णू भगवान आहे आणि प्रतीक सांगितलं आहे, म्हणजे चिन्ह जे आहे ते बाण आणि कानाचं प्रतीक आहे. श्रवण बाळावरून हे नक्षत्र चे नाव पडलेले आहे. तर हे जे जातक असतं साधारण आई वडिलांच्या आज्ञेमध्ये असतं, कारण श्रवणच नाव दिलेलं आहे त्याचं. तर उदार मनाचे, दयाळू, सरळ स्वभावाचे असतात.
गाणे, अभिनय, कला क्षेत्रामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. अभ्यासातही हुशार असतात, रचनात्मक बुद्धी असते, अंतर्ज्ञानी पण असतात. पण कर्मठही असतात, मेहनती, धार्मिक कार्यात रुची असणारे, दुसऱ्यांना मदत करणारे आणि सामान्य जीवन जगणारे असतात. एका बरोबर बरेचसे कामं करू शकतात ते. देवावर श्रद्धा असते खूप जास्ती. मृदुभाषी असतात, पण ते लोक एका प्रोफेशनमध्ये टिकत नाही. ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रात काम करू शकतात आणि त्यांचे जे विकार असतात कानाशी रिलेटेड, त्वचा रिलेटेड, पाचनतंत्र, हे घुटण्यांमध्ये प्रॉब्लेम असतो. हे लोक खूप आज्ञाकारी, जसं मी म्हटलं, आई वडिलांच्या आज्ञेत असतात. कारण देवी पण आहे, ती सरस्वती देवी आहे. वृक्ष धतुरा. धतुरा म्हणजे धोत्र्याचं धोत्र नाही, सॉरी, ते याचे फुलं असतात जे हनुमानाला माळ करून आपण वाहतो. आक म्हणतात त्याला ऍक्च्युली. धतुरा रुई असं सांग. हा. रुई 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 हा, रुई. बरोबर. रुईचे फुल, हा, रुईचं झाड. तेच. तर ते वृक्ष सांगितलं आहे ज्यांचं श्रवण नक्षत्र आहे. आणि तत्व पृथ्वी तत्व असतं आणि 3 तारे असतात. त्याला ऍक्विला असं म्हणतात, म्हणजे गरुडाच्या क्वालिटी मधले असतात हे. श्रवण नक्षत्रावरचे लोक, जसं प्लिडियन्स आपण म्हणतो, तर प्लिडियन्सचे जे आहेत लुक जे आहे ते असं तोंड, चेहरा असा, म्हणजे जसं पिक्चर मध्ये त्यांचं पिक्चर जर तुम्ही बघितलं तर अशा टाईप मध्ये दाखवतात. तर हे गरुडाच्या जातीमधले असतात, गरुडा टाईप असतात, म्हणून त्यांना ऍक्विला असं म्हटलेलं आहे. आणि त्याची मॅडम जे पोझिशन तत्व सांगतायत ना, हा शेप बघा. शेप. मॅडम जे तत्व सांगतायत ना, ते तुम्ही लिहून घ्या बरं का, महत्वाचे आहेत. कारण तत्व हो. पंचतत्वानुसार तुमचे सगळे रोग समस्या सांगणार आहेत. तुम्ही कुठल्या हो. दिशेला डोकं करायचंय, कुठलं तत्व बिघाड झालाय, कुठलं हो. तत्व तुम्ही कंट्रोल म्हणून वापरू शकता, या तत्वांवरनं कळणार आहे. त्यामुळे ही छान माहिती आहे आणि माझं हो. तत्वही बरोबर आलेलं आहे. हा. आता 23वा आहे धनिष्ठा नक्षत्र. तर हे अष्टवसूंपैकी एक आहे त्याची देवता. वसू जे आहेत, अष्टवसू जे आपण म्हणतो ते आहे. चिन्ह त्याचं ढोल, बासरी म्हणजे डमरू असं पण म्हणतो. तारे 4 सांगितले आहे. तर त्याचा अर्थ असं सांगितलाय धनिष्ठाचा की एक तारा असतो, पण त्याच्यामध्ये 4 ताऱ्यांचा ग्रुप असतो. देवता वसू सांगितलेले आहे. स्वामी मंगळ आहे आणि राशी स्वामी शनी आहे. राशी मकर असते आणि कुंभ मध्ये पण ते असतात, दोन्ही याच्यामध्ये. त्याचं जे प्राणी सांगितलंय तो सिंह आहे. शनी मंगळाचा प्रभाव या जातकावर असतो. त्यामुळे व्हर्सटाईल असतात, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जातात, बुद्धिमान असतात, संवेदनशील असतात. नंतर जे काही बाधा आणि विघ्न जे काही येतात त्यांना कधी न घाबरणारे आणि तोंड देणारे असतात. वादविवाद तर्क करण्यात माहीर असतात, ऊर्जावान असतात, तेजस्वी, पराक्रमी असतात. संगीत, उत्सव, नाट्य किंवा अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात पण ते पुढे जातात. वकिली पण करतात, इतिहासकार बनू शकतात, वैज्ञानिक, जासूसीमध्ये पण ते जाऊ शकतात. नंतर त्यांचे जे जे काही थोडेफार रोग होतात त्यांना सर्दी आणि हे सर्दी पडस असतं आणि रक्ताशी रिलेटेड रोग असतात. आणि स्त्रियांना गर्भाशय जनरली स्त्रियांना असेच रोग जास्ती होतात आणि घुटण्यांचे वगैरे. थोडे जिद्दी पण असतात आणि दुसऱ्यांवर कमेंट सतत पास करत असतात. त्याचं झाड आहे शमीचं वृक्ष. श्री नक्षत्र हे मानलं जातं धनिष्ठा नक्षत्र, आणि तत्व त्याचं अग्नि तत्व सांगितलेलं आहे. तर आता बाकीचे जे राहिले ते सोमवारी बघू. 4 नक्षत्र. आणि या धनिष्ठाचं जे आहे ते डेल्फिनी म्हणून आहे, इंग्लिशमध्ये त्याचं नाव, आणि त्याची पोझिशन अशा टाईपची असते साधारण. तर बाकीचे आहेत 24, 25, 26, 27, 4 नक्षत्र आपण बघू आता सोमवारी. तर आता पुढे हे जे पुस्तक आहे ब्रिंगर्स ऑफ द डॉन, त्याचा पुढचा जो चॅप्टर आहे 18वा, हा पण खूप महत्वाचा चॅप्टर आहे. तसं आपल्याला बरीचशी माहिती मॅडम देतातच, त्याच्याशीच रिलेटेड आहे. तर सिम्फनी ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्याचे संगीत. हे मराठी अर्थ मीच लावले आपल्या मताने. तर एक खूप सुंदर हार्मोनियस संगीत असं आपण म्हणू शकतो. तर प्लिडियन या चॅप्टर मध्ये साऊंड म्हणजे ध्वनी, नाद, जसं आता आपण ओंकार करतोच आहोत, च्याबद्दल सांगतायत. साऊंड आपल्यावर किती इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव टाकतात, किती शक्तिशाली, पॉवरफुल आहे जो साऊंड असतो तो. तर त्या नादाची खूप शक्ती असते ते म्हणतात.
जशी लाईटच्या द्वारे इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल करते, जसं लाईट आपण प्रकाश पाठवू शकतो सगळ्यांसाठी, तशीच साऊंडच्या द्वारे पण आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन, माहिती आपल्याला उपलब्ध होत असते. साऊंड आणि लाईट आपल्याला वेगवेगळे भासतात, कारण नाद आपण कानाने ऐकतो आणि लाईट डोळ्यांनी बघतो. तर हे दोन्ही अवयव जे आपले ऑर्गन आहेत, म्हणजे कान आणि डोळा, ते आकलन करण्याचे म्हणजे परसेप्शन करण्याचे. पण प्लेडियन सांगतात की असे नाहीये. त्यांचं म्हणणं की तसं नाहीये, आपण आपल्या सेन्सेसच्या द्वारे विचार करतो. आता यांना आपण सेन्सेस म्हणतो ना, डोळा आणि कानाला, म्हणून त्यांचं म्हणणं की तुम्ही त्याद्वारे विचार करून राहिले. कारण सेन्सेस वेगवेगळे असतात, तर त्याचा इफेक्ट पण वेगवेगळा असं आपल्याला वाटतं. तर लाईट आणि साऊंड खूपच एकमेकांच्या सोबतीने कार्य करत असतात. हे महत्वाचं वाक्य आहे. लाईट प्रमाणे साऊंड पण इन्फॉर्मेशन वाहून नेते. साऊंड कुठे पण पोहोचू शकतो, कोणत्याही गोष्टीला पेनिट्रेट करू शकतो. पेनिट्रेट म्हणजे भेदून जाऊ शकतो. कुठल्याही गोष्टीची रियालिटी सुद्धा पूर्णपणे शिफ्ट करू शकतो नाद, म्हणजे साऊंड. इतका पॉवरफुल असेल याची आपल्याला कधी कल्पना होती का, असं ते विचारतायत. आपण नेहमीच वेगवेगळे साऊंड क्रिएट करत असतो, ऐकत असतो. साऊंडचा अल्टिमेट पर्पज काय आहे, असं ते विचारतात. म्हणजे आपणही विचारायला पाहिजे, तो काय करू शकतो. हे सगळे आपल्याला जरी छोटे वाटले तरी त्याच्यात प्रचंड शक्ती आहे. लाईट, साऊंड, वर्ड्स, वर्ड्स म्हणजे शब्द आपले. आता आपल्याला त्याच्याबद्दल समजलं. आपण अगदी अनअवेअर असतो नेहमी. म्हणजे आपण पहा, बरेच वेळा गाणी ऐकत असतो किंवा काही गोष्टींचे आवाज आपण ऐकत असतो. जनरली हे हायर मास्टर जे असतात ना, ते असे ह्या आवाजांना ते इरिटेट नाही होत, त्याच्यातून ते शांती ग्रहण करत असतात. बऱ्याच जणांनी याच्याबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही साऊंड मध्ये ही शांती शोधू शकतात. तर ते सांगतात की आपण खूप अनअवेअर असतो, म्हणजे सगळंही ऐकत असतो, पाहत असतो, म्हणजे डोळ्यांनी आणि कानांनी पण, पण आपण त्याच्यामधून काही शोध नाही घेत, असं त्यांचं म्हणणं. पण आता आपल्याला अवेअर राहायचंय प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं हे यांनी जसं सांगितलेलं आहे की तुम्हाला या पुस्तकामध्ये कोड्स दिले जातील, तर हा साऊंड एक कोड दिलेला आहे त्यांनी. प्रत्येक बाबतीत तुम्हाला आता अवेअर राहायचंय. तर प्लिडियन सांगतात की जगातल्या ज्या सॅक्रेड म्हणजे पवित्र स्थळं असतात, साधारण त्यांनी एक्झाम्पल दिलंय की माउंट कैलास, म्हणजे कैलास मानसरोवर, जे हायर एनर्जी स्पॉट आहे. सगळ्यांना माहिती की तिथे किती हायर एनर्जी आहे. या ठिकाणी एक्झॅक्टली कुठल्या जागेवर याची एनर्जी स्टोअर्ड आहे, तर ती एनर्जी तिथल्या स्टोन्स मध्ये स्टोअर केलेली आहे. स्टोन्सचं महत्व पण आपल्याला आता माहिती आहे, म्हणजे तिथल्या दगडांमध्ये इतकी ऊर्जा आणि ज्ञान स्टोअर केलेलं आहे. जशी तिथे ही एनर्जी स्टोअर केली आहे, तशी आपल्या शरीरात पण आहे. आपल्या शरीरात पण. तर यांनी म्हटलं की इन्फॉर्मेशन इज स्टोअर इन स्टोन अँड बोन, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठे आहे, बोन्स मध्ये. डीएनए च आपल्याला माहिती किती तिथे असतात म्हणून. तर स्टोन आणि बोन, स्टोन म्हणजे आता पहा, स्टोन मध्ये पासूनच आपण त्याचं नवीन उत्क्रांती जी झालेली आहे ती क्रिस्टल मध्ये आपण मानतो. तर ते म्हणतात की ही माहिती दगडांमध्ये व आपल्या हाडांमध्ये असते. कधीही आपल्याला माहितच नव्हतं की सगळी इन्फॉर्मेशन आपल्या हाडांमध्ये असू शकेल. आपण जनरली पिक्चर्स मध्ये बघतो की जे तांत्रिक मंत्रिक लोक असतात, ते हातामध्ये ती कवटी धरतात, मग ते हाड असतं, मग ते असं वगैरे करतात. ते त्याच्यावरनं तुम्हाला साधारणपणे लक्षात येईल की या लोकांजवळ हे का असतं म्हणून. जनरली पिक्चर मध्ये आपण हे बघतो की तांत्रिक हातात एक खोपडी घेऊन ठेवतात. आपल्या स्कल मध्ये किती ज्ञान जमा आहे. स्कल म्हणजे खोपडी. खोपडी म्हणजे हा जो भाग असतो ना वरचा, ते आता लक्षात येईलच तुमच्या की ते कशा प्रकारे हातात धरून ठेवता आणि त्याला ते सगळं करत असतात. किती ज्ञान जमा केलेलं आहे. तर प्लिडियन सांगतात की क्रिस्टलाइन स्कल सुद्धा हा ऍडव्हान्स कम्प्युटर सारखा आहे. क्रिस्टलाइन म्हणजे स्फटिकाचा जी खोपडी आहे, खोपड्या टाईप मध्ये स्कल जे आपण म्हणतो, तर ते पण खूप असं ऍडव्हान्स कम्प्युटर, जर म्हणजे ऍडव्हान्स कम्प्युटर म्हणजे खूप फास्ट, फटाफट आपल्याला त्याच्यातनं ज्ञान मिळू शकतं. तुम्ही जर रेडी असाल तर पण, म्हणजे तुम्ही स्वतः आतून जर रेडी असाल तर तुम्हाला खूप प्रचंड प्रमाणामध्ये ते ज्ञान मिळू शकतं, असं ते म्हणतात त्याच्यातून. तर इमिडिएटली आणि म्हणजे लगेच तुम्हाला ते तत्काळ ज्ञान मिळेल, इन्फॉर्मेशन मिळेल. बऱ्याच जुन्या मास्टर्सला, म्हणजे तिब्बतमध्ये सांगतात ते, बऱ्याच जुन्या जुन्या मास्टरमध्ये नॅचरली त्यांच्या शरीराला
डिके होऊ देतात. डिके होऊ देतात म्हणजे जसं की अं, जे मोठे मोठे मास्टर्स असतात तिथे जे म्हणजे आता म्हातारे झाले आहे आणि जे शरीर त्यांचं जर्जर तेकडे चाललेलं आहे, तर ते नॅचरली होऊ देतात. त्याला ते काही त्याच्यावरती क्रिया प्रक्रिया करत नाही. कारण काय, आपण बॉडीला डिस्पोज ऑफ करतो. डिस्पोज ऑफ म्हणजे बॉडीला आपण जाळतो किंवा जे काय करतो म्हणजे मेल्यानंतर. पण ते असे करतात की एन्शंट जे मास्टर असतात ते हळूहळू त्यांच्या शरीराचा क्षय होऊ देतात, कारण त्यांच्या हाडांमध्ये खूप इन्फॉर्मेशन मिळते. आधी ती जी मॉनेस्ट्री होती, हे त्यांनी सांगितलंच आपल्याला. कुठे सांगितलं? तिब्बतमध्ये. हजारो वर्षापासून साधू जे मॉंक्स येतात, शास्त्रांचा अभ्यास तिथे करतात त्या मॉनेस्ट्रीमध्ये. तिथे त्यांनी त्यांच्यासाठी सिक्रेट रूम्स असतात, चेंबर्स बनवून ठेवलेले असतात. तिथे त्यांना त्यांचे ते स्कल ठेवलेले असतात. म्हणजे ते जेव्हा ते पूर्ण शरीर त्यांचं नष्ट होतं, तर त्यांचे ते हाडं आणि ते जे स्कल आहे ते जपून ठेवतात ते लोक. जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा कितीतरी. हा, तर त्यांचं म्हणणं आहे की कितीतरी जीवन त्याच्याद्वारे ते ओपन होतं म्हणजे ती माहिती आणि ज्ञान मिळते. त्याप्रमाणे कुठल्या प्रकारचा साऊंड आपण ऐकतो आहोत, कोणती फ्रिक्वेन्सी, कोणत्या फ्रिक्वेन्सी मध्ये आपण आहोत, आणि साऊंड आपल्या कोणत्या मॉलिक्युल्सला पेनिट्रेट करतं म्हणजे भेदू शकतं. मॉलिक्युल्स म्हणजे रेणू, अणुरेणूंना. तर कोणी क्रिस्टल बाउलच्या द्वारे, आता साऊंड कसे कसे क्रिएट होतात हे माहिती आहे सगळ्यांना. बऱ्याच जणांना हे माहितीये की क्रिस्टल बाउल्स असतात, नंतर सिंगिंग बाउल्स असतात, त्याच्याद्वारे पण हिलिंग होत असतं. आणि हॅपी ड्रीम्स वाजवतात. हॅपी ड्रम्स म्हणजे त्याच्यातून आनंदाच्या तरंग निर्माण होतात, अशा टाईपचे ते असतात. त्यामुळे मेडिटेशन चे एक्सपिरियन्स 3 पट जास्त येतं. म्हणजे याच्या जर संपर्कात आपण मेडिटेशन जर केलं, जसं क्रिस्टल बाउल आहे, सिंगिंग बाउल आहे किंवा हॅपी ड्रम्स वगैरे आहे, तर तुम्ही ते म्हणतात की या सुदिंग म्युझिकने 3 पट तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये फरक पडतो. कारण ते आपल्या शरीराला भेदतात, म्हणजे तेच पेनिट्रेट करतात. ते साऊंड आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरतात आणि जिथे जिथे गरज आहे तिथे हिलिंग करतात आणि आपल्या मॉलिक्यूल स्ट्रक्चरला पण पूर्णपणे बदलून टाकतात. म्हणून ते म्युझिक थेरपी आहेत ना, क्रिस्टल बाउलची, सिंगिंग बाउलची, त्याद्वारे पण सगळ्यांचं हिलिंग होत असतं. सेलच्या मल्टिप्लिकेशनने कॅन्सर होतो, पण या दृष्टीने जर कोणी डिसीज वर वर्क केलं, म्हणजे या सगळ्या साऊंड थेरपीने मस्त हिलिंग होऊ शकतं. काही हिलर साऊंड फ्रिक्वेन्सीला डायरेक्ट आपल्या शरीरात वर ठेवून सुद्धा ते साऊंड आपल्या आतमध्ये पोहोचवतात, जसे की सिंगिंग बाउल. आता सिंगिंग बाउलचं कसं आहे, जर तुमच्या चक्रांवरती पण असतं ते, जर तुमच्या ह्या चक्रांमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते सिंगिंग बाउल उलट ठेवतात आपल्या डोक्यावरती आणि त्याला वाजवतात. आणि त्याच्याप्रमाणे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी ते तशा टाईपने करतात. नंतर एक मोठं सिंगिंग बाउल असतं, त्याच्यात तुम्हाला बसवतात ते, किंवा मग चक्रांवर सगळ्या करायचं असेल तर झोपवतात आपल्याला आणि प्रत्येक चक्राचा बाउल, जसं सहस्रार चक्राचा आहे आणि आज्ञा चक्राचा आहे आणि आपलं काय थ्रोट चक्र, सगळ्या चक्रांचं, तर त्या त्या जागेवरती ते बाउल ठेवतात. सहस्रार चक्राचं असेल तर मग आपण लेटलो आहे तर डोक्याच्या तिथे ठेवतात, इथे ठेवतात, इथे ठेवतात, इथे ठेवतात. अशा टाईपने ते सिंगिंग बाउल किंवा त्या बाउलमध्ये बसून, त्यामुळे डायरेक्ट ट्रान्समिशन होत असतं, म्हणजे डायरेक्ट आपल्याला आतमध्ये हिलिंग होत असतं. आपल्या शरीराच्या द्वारे मॉलिक्यूल पर्यंत ते पोहोचतं. मग साऊंड खूपच पॉवरफुल मेडिटेशन, सॉरी, पॉवरफुल मीडिया आहे. याला अंडर एस्टिमेट करू नका, असं ते म्हणतात. या मीडियाला, या मीडियम म्हणजे जे माध्यम आपण म्हणतो. तर अशा प्रकारे साऊंड फ्रिक्वेन्सी आपल्याला दुसऱ्या रियालिटीज पर्यंत घेऊन जाते. दुसऱ्या रियालिटीज म्हणजे आपण वेगवेगळ्या आयामध्ये त्याच्याद्वारे पोहोचू शकतो, आयामांमध्ये अजून डीप लेवल पर्यंत घेऊन जाते आणि आपल्याला हील पण करते. तर हे सायन्स खूप शक्तिशाली आहे. जे इजिप्शियन्स लोकांनी जे जे एक सिम्बॉल होतं, अंक नावाचं, अंक म्हणजे अंकुशासारखाच एक
बाणासारखं त्यांच्याजवळ असतं नेहमी. तुम्ही काही पिक्चर्स वगैरे बघितले असतील ना, इजिप्शियन लोकांचे, त्यांच्या देवतांचे, तर त्यांच्या हातात ते असतं. त्याला अंक असे म्हणायचे. ते बेसिकली फ्रिक्वेन्सीला चेंज करू शकतं. अशा टाईपने ते होतं. तर ते बहुतेक ते वाजवत असतील कदाचित. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी, आपल्याला माहितीच आहे. आपण सुद्धा आणि आपण आपल्या इमोशन सुद्धा. जर तुम्हाला पण साऊंडचा उपयोग करायचा असेल तर ते असेच नाही मिळणार. कारण हे खूप वर्षांपासून सिक्रेट नॉलेज आहे. सॅक्रेड सिक्रेट नॉलेज म्हणजे पवित्र पण आहे आणि खूप गुप्त असं ज्ञान आहे. एखाद्या लहान मुलाला आपण, समजा काही एखादा लहान मुलगा दिवाळीमध्ये छोटा असेल, अगदी छोटा, तर त्याच्या हातात आपण काही डायरेक्ट बॉम्ब देत नाही फोडण्यासाठी. त्याला आपण आधी फुलझडी देतो किंवा छोट्या छोट्या वस्तू ज्या आता म्हणजे चालवू शकतो. आणि मग त्याच्यानंतर थोडा मोठा झाला की आपल्याला जेव्हा वाटलं की आता हा करू शकतो, तर त्यावेळेस आपण त्याला बॉम्ब फोडायला देतो. तसंच ते म्हणतात की तसंच आपल्या ऊर्जेप्रमाणे आपल्याला ज्ञान मिळत असतं. म्हणजे तुमची ऊर्जा जेवढी असेल त्याप्रमाणे हे जे मास्टर्स असतात ते आपल्याला ज्ञान देत असतात, किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या थ्रू पण आपल्याला तेवढं ज्ञान मिळत असतं. पण आता आपण तयार असल्याने, म्हणजे साऊंडच्या द्वारे एक जबरदस्त शिफ्टिंग होऊ शकतं. तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी मेडिटेशन मध्ये आलो, हे सगळं माहीत झाल्यामुळे आपण स्वतःच खूप क्लिन्झिंग केलेलं आहे आणि आपण पुढच्या मार्गाला लागलो आहे. त्यामुळे तुम्ही आता तयार झाले असं त्यांचं म्हणणं. तर तुम्ही साऊंडचा उपयोग करून स्वतःच शिफ्टिंग करू शकता, म्हणजे परिवर्तन करू शकता. आपल्या संपूर्ण आउटलुक मध्ये तुम्ही बदल करू शकता. आपण खूपच पॉवरफुल असल्यामुळे या पृथ्वी ग्रहावर आपल्याला हे नॉलेज दिले गेलं नाही. जसं पुराण म्हणजे आता आपण पुराणांचा वापर केला. अं, पुर पुराण जे होते, त्यांचं पण ज्ञान सुरुवातीला ते देत नव्हते. हळूहळू काही लोकांपर्यंतच होतं. मग ते असं म्हणतात की मिस्ट्री स्कूलमध्ये फक्त ते शिकवले जायचे. आणि सॅक्रेड स्कूल होत्या, मिस्ट्री स्कूल आणि सॅक्रेड स्कूल म्हणजे गुप्त असायचं ते ज्ञान सगळ्यांना. तिथे काहीच शिष्यांना बोलवलं जायचं आणि त्यांनाच असं पवित्र नॉलेज दिलं जायचं, कारण ते तयार होते. म्हणजे ते पारखून घ्यायचे ना, त्यांचे जे गुरु असतात ते, किंवा याची कपॅसिटी किती आहे, तर याला कितीपर्यंत आपण ज्ञान देऊ शकतो. मग त्यांचं सिलेक्शन करून तेवढ्याच लोकांना द्यायचं. कारण त्या पवित्र ज्ञानाला जर तुम्ही बरोबर नाही सांभाळलं, त्याला जर असंच वाटून दिलं सगळ्यांना, तर कोणीही त्याचा दुरुपयोग करू शकतो. म्हणून ते देत नव्हते पूर्वी. आता आपण कमीत कमी जाणण्यासाठी तरी तयार झालो आहे साऊंडच्या एनर्जी बद्दल. त्यात किती पोटेन्शियल आहे, म्हणजे किती संभाव्यता आहे, किती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. तर प्लेडियन म्हणतात की तुम्हाला जर इजिप्शियन सारखे काम करायचे असेल, तर तुम्हाला इनिशिएशन म्हणजे दीक्षा ची टेस्ट पास करून घ्यावी लागते. म्हणजे दीक्षा म्हणजे ते गुरु पद्धतीमध्ये तुम्हाला दीक्षा देऊनच ते पुढे नेतात. म्हणजे ते तुमची कपॅसिटी ओळखतात. मग तुम्हाला काय योग्य, तुम्हाला तेवढं ज्ञान ते देतात. तर ते करावं लागेल तुम्हाला. असे पॉवरफुल नॉलेज ला सगळ्यांपर्यंत पोहोचवता येत नाही. आपण साऊंड सोबत असे काम करू शकतो, कारण सगळ्या प्रकारच्या साऊंड्स आपल्या आतमध्येच आहेत. आणि आपल्या आतमध्ये ते भेटू पण शकतं आपल्या आतमध्ये साऊंडला. प्लिडियन म्हणतात की आधी तुम्ही सेंटर्ड व्हा, म्हणजे केंद्रित, म्हणजे एकाग्र करा, स्वतःला एकाग्र चित्त करा, म्हणजेच शांत बसा आणि अलाव करा की हे ट्यून, हे जे नाद आहेत बाहेरचे, ते आपल्या आतपर्यंत पोहोचतायत. म्हणजे एक टाईपचं ते मेडिटेशनच आहे. पण त्याच्यासाठी आधी संकल्प, इंटेन्शन हे सगळं महत्वाचं आहे. असं ते म्हणतात की आधी तुम्ही शांत बसून अलाव करा स्वतःच्या शरीराला, आणि मगच पुढे आपण वेगवेगळ्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, मग त्यांनी ते एक इन्स्ट्रुमेंटचं नाव दिलंय OBO, म्हणजे बे असं काहीतरी म्हणतात त्याला, मलाही नाही माहिती. ते एक प्रकारचे म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला ओबे असं पण म्हणतात. त्याच तर त्याचं साऊंड खूपच सुदिंग आणि हिलिंग साऊंड आहे, असं ते सांगतात. हे जे इन्स्ट्रुमेंट जे सांगितलं त्यांनी नाव, त्याचं जे आहे साऊंड, म्हणजे त्याचा जो नाद येतो तो खूपच सुदिंग आणि असा खूपच हिलिंग, म्हणजे आपल्याला लवकर हील करतो काही प्रॉब्लेम असेल, किंवा आपल्याला वरच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी तो कारणीभूत असतो. म्हणजे तिथपर्यंत तो घेऊन जाऊ शकतो आपल्याला. आपण डीप स्टेट मध्ये जातो जेव्हा आपण ह्याचा नाद ऐकतो तेव्हा. त्या म्युझिक सोबत तुम्ही शांत बसा आणि काहीही बोलू नका, सायलेन्स मध्ये जा, एकदम सायलेन्स मध्ये.
कारण सायलेन्स खूप महत्वाचा आहे. म्हणून तर मॅडमने मौन आपल्याला ते जेव्हा हा घेतलं ना मागच्या वेळेस शिबिर घेतलं ते मौन शिबिर होतं. आता पण मॅडम तेच म्हणतात आहे की कशासाठी, कारण की ते सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रहण करायच्या शांतपणे बसून. आणि सायलेन्स मध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा ती ग्रहण शक्ती तुमची वाढलेली असते, असं त्यांचं म्हणणं आहे. सायलेन्स खूप महत्वाचा आहे. जसं ध्यानातून उठल्यावर आपल्याला कोणाशी बोलायची इच्छा होत नाही, होतं ना आपल्याला, असं बरेच वेळा होतं. ऑटोमॅटिकली आपलं शरीर आपल्याला इशारा देतं की आता थोडा वेळ शांतच राहा. व जी ध्यानात किंवा साऊंडच्या द्वारे जे ज्ञान इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालं आहे ते आपल्या शरीरात असं शोषलं गेलं पाहिजे, म्हणजे ऍब्झॉर्ब केलं पाहिजे त्याने शरीरात ते ज्ञान होत आहे. त्या प्रोसेसला ऍब्सॉर्प्शनच्या प्रोसेसला होऊ द्या. शांत बसल्यामुळेच ती प्रोसेस होऊ शकते. म्हणजे असं पूर्ण ते संगीत जे काही नाद आहे तो आपण आपलं शरीर शोषत आहे बुवा, तर त्या प्रोसेसला होऊ द्या शांतपणे बसून. थांबवायचं नाही त्याला मध्येच, जी प्रोसेस सुरू आहे. म्हणून जितका वेळ आपण शांत राहू तितका वेळ तुम्ही शांत राहा. त्यामुळे जी साऊंडची फ्रिक्वेन्सी मिळाली आहे त्याची पॉवर अजून वाढते. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी, ज्या तरंगांमध्ये साऊंडच्या आपण राहतो त्याची फ्रिक्वेन्सी अजून वाढते आणि खूप छान त्याचे रिझल्ट मिळतात. लिडियन सांगतात की साऊंड आपल्या इमोशनशी कनेक्टेड आहेत. कारण कधी कधी एखादं साऊंड किंवा एखादं गाणं असं ऐकलं आपण, तर त्याच्यामुळे आपण इमोशनल सुद्धा होतो. किंवा एनर्जेटिक पण वाटतं एखाद्या गाण्यामुळे, किंवा जे एखादं म्युझिक आपण ऐकलं किंवा कुठला आवाज ऐकला की आपण एनर्जेटिक पण होतो. अशा प्रकारे साऊंड आपल्यावर कसे काम करते, जसे स्टेडियमवर जे लोक ओरडतात, म्हणजे स्टेडियमवर जर मॅच सुरू असेल तर बाकीचे लोक जेव्हा ओरडतात टीमसाठी, त्यांची जी टीम असते तर त्या टीमसाठी जेव्हा ओरडतात तर त्या टीम मेंबरला एनर्जी मिळते असं ते म्हणतात. किंवा कुठल्याही कॉन्सर्ट, म्हणजे जसं काही गाण्याचे कॉन्सर्ट आहे किंवा काही पण जे काही चालू आहे मैफिली वगैरे, तर त्याच्यामध्ये पण लोक कलाकाराला खूप म्हणजे उत्साहित प्रोत्साहित करतात. तर त्याद्वारे पण त्यांना एनर्जी मिळत असते. अशा प्रकारे साऊंड एनर्जीला पुढे नेत असते. म्हणजे हा जो साऊंड आहे ते एनर्जीला पुढे पुढे नेतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच तो एक एनर्जी व इन्फॉर्मेशनचा सोर्स आहे, म्हणजे उगम आहे, स्रोत आपण म्हणतो. जेव्हा आपण हार्मनी ऑफ साऊंड शी कनेक्ट होतो तर ते केव्हा होतं, शांत बसल्याने. आपण ग्रुप माइंड मध्ये टॅप होत असतो. ग्रुप माइंड म्हणजे आपण सगळे कनेक्टेड आहोत, म्हणजे आपण एकत्रच आहोत, हे जे वारंवार सांगितलं जातं त्याचं ते कारण हेच आहे. तर अशा पद्धतीमध्ये जेव्हा आपण कनेक्ट होतो तर ती जी हवी असलेली इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला, ती आपल्याला खूप लवकर आणि इझिली मिळते. त्याचबरोबर साऊंड इमोशन्सशी कनेक्टेड असल्याने वेगवेगळ्या साऊंड ऐकल्यावर आपण आनंदी होतो, दुःखी होतो, प्रेम वाढायला लागतं आपलं, आतमध्ये रडायला येतं. तर यात साऊंडचे काय कार्य आहे असं ते म्हणतात. साऊंड आपल्या फ्रिक्वेन्सीला शिफ्ट करत असतो. आपली स्पिरिच्युअल बॉडी आपल्या इमोशन शी एकदमच जवळचा दोघांचा संबंध असल्यामुळे हे मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं. आपण जेव्हा एलिव्हेटेड इमोशन्स म्हणजे उच्च उच्च इमोशन मध्ये, उच्च भावनांमध्ये असतो, त्यावेळी आपण स्पिरिच्युअल बॉडीशी कनेक्टेड असतो त्यांचं म्हणणं. जेव्हा आपण हाय साऊंड ऐकतो तेव्हा आपण त्याला अलाव करतो की तो आपल्या शरीरात प्रवेश करो. तर त्यावेळी आपण आपल्या हाय चक्रांशी कनेक्ट होतो. हायर चक्रांशी, म्हणजे जे वरचे वरचे चक्र आहे त्यांच्याशी कनेक्ट होत असतो. म्हणजे प्लिडियन सांगतात की तुम्हाला आता ते कनेक्ट व्हायचंच आहे तुमच्या हायर चक्रांशी. पहिले आपण लहान मुलं आहोत हे समजायचे आहे, की जे क्लेशी खेळतायत, म्हणजे जसं की सुरुवातीला आपण लहान मुलांना कसं क्ले जर आणून दिला तर त्यांना काही जमत नाही, मग कसं त्यावेळी आपण मोठ्यांची ते मदत घेतात, म्हणजे आई वडील त्यांना शिकवत असतात शिकण्यासाठी. त्यावेळी मोठे लोक लहानांना बेसिक शेप शिकवतात, म्हणजे 2-3 गोष्टी शिकून देतात की याच्याद्वारे तुम्ही करू शकता. तसेच ही साऊंडची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत थोडी थोडी पोहोचवली जाते, म्हणजे त्यांनी तेच सांगितलं की तुमच्या कॅपॅसिटीनुसार लहान मुलासारखे आपल्याला ते दिले दिले जाते. कारण सुरुवातीला आपल्याला माहित नसते की यात किती पोटेन्शियल आहे, पण जेव्हा आपण हळूहळू त्याच्या बरोबर राहून कनेक्टेड होत जातो आणि आपलं इंटेन्शन पण योग्य असायला हवं. त्यांचं म्हणणं की कनेक्ट व्हायचंच आहे तुम्हाला,
पण तुमचं इंटेन्शन योग्य असायला हवं. चुकीचं आणि खराब इंटेन्शनने तुम्ही या गोष्टींशी कनेक्ट नका हो, असायला हवं. व आपल्याला काय करायचे हे क्लिअर पाहिजे. नाहीतर एक्सप्लोजन होईल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ते असं चुकीच्या दृष्टीने उघडकीस येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. हा साऊंडचा असर असतो, म्हणून इंटेन्शन महत्वाचे आहे. एकत्र जेव्हा वेगवेगळे साऊंड आपण ऐकतो, जसे की मार्चिंगचं, जेव्हा मार्चिंग सुरू असतं, परेड आपण बघतो 26 जानेवारी किंवा याला, तर ते खूपच शक्तिशाली पॉवरफुल, म्हणजे की ते म्युझिक ऐकलं की आपल्याला लगेच देशासाठी काहीतरी करायला, सैनिक बनायची इच्छा होते किंवा, तर त्याच्यामध्ये पण एक वेगळा साऊंड आहे असं ते म्हणतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे साऊंडचे इफेक्ट वेगवेगळे आहे असं ते म्हणतात. तर हे जे मिस्ट्री स्कूल्स होते पूर्वी, ते हे सगळं जाणत होत्या. इजिप्शियन लोक पिरॅमिडमध्ये जे मोठे मोठे दगड असायचे, पिरॅमिड बनवताना जे आतमध्ये मोठे मोठे दगड असायचे, पूर्वी दगडांचं सगळं होतं ना, सिमेंटचं वगैरे काहीच नव्हतं. तर ते आज मोठ्या मोठ्या मशिनीद्वारे आपण उचलू शकत नाही. एवढे मोठे मोठे जे दगड होते, तर ते त्यावेळी कसे उचलले जायचे? तर ते सांगतायत की ते साऊंडच्या बद्दल माहिती असल्याने एक पर्टिक्युलर साऊंड प्ले करायचे आणि त्यावेळी तो दगड लाईट होत जायचा, म्हणजे हलका व्हायचा वजनाने, आणि जिथे हवा तो तिथे आपोआप जाऊन शिफ्ट होतो. तिथे त्यावेळी सिमेंट वगैरे प्रकार नव्हता. असे जादू साऊंडच्या द्वारे होतात व वस्तूंना आपण शिफ्ट करू शकतो असं ते म्हणतात. प्लिडियन सांगतात की त्यांचा, हा, तर प्लिडियन असं सांगतात की या सगळ्या गोष्टींचा लोक मिसयूज पण करतात. विनाकारण लोक आपल्या गाडीला असे खराब हॉर्न लावतात, अँब्युलन्सचा हॉर्न असतो किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला डिस्टर्ब व्हायला लागतं. असे आवाज आले की आपण इरिटेट व्हायला लागतो. तर त्यांचं म्हणणं आहे की इमर्जन्सी पेशंट जातोय ही भावना लगेच आपल्यामध्ये क्रिएट होते, आणि जसे आपल्या भावना चेंज झाला तसं आपल्याला त्या विचारांमध्ये आपण चाललो जातो. म्हणून आपण त्या व्यक्तीशी रिलेटेड असो किंवा नसो, पण आपण त्या दुःखाच्या भावनेत जातो. असाच प्रेशर हॉर्नचा मध्ये फॅशन सुरू झालं होतं असं म्हणतात. तर त्यामुळे पण इरिटेशन होत होतं. असे साऊंड्स आपल्याला लॉक करत असतात. म्हणजे या साऊंडने जेव्हा आपल्याला त्रास होतो मानसिक, तर त्यामुळे ते तसे साऊंड आपल्याला लॉक करतात बा, आपल्याला ब्लॉकेजेस निर्माण करतात आपल्या याच्यामध्ये. आपल्याकडे सगळ्यांचे अटेन्शन ओढून घेतात असे साऊंड. अशा प्रकारे मिसयूज लोक करतात साऊंडचा पण. त्याच्या पलीकडे जेव्हा आपण गेलोय, आता आपण त्याच्या पलीकडे गेलो असं त्यांचं म्हणणं. पण ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती असायला हवी की कशामुळे आपण डाऊन होऊ शकतो आणि कशामुळे आपण एकदम हाय लेवलला जाऊ शकतो. म्हणून साऊंडला प्लीझंट ठेवा. असे प्लीझंट साऊंड ज्याच्यामुळे आपल्याला आनंद क्रिएट होईल किंवा छान वेगळ्या उच्च आयामात आपण जाऊ शकू, अशा प्रकारचे साऊंड तुमच्या आजूबाजूला असू द्या. आपल्या घरात सुद्धा असे विचित्र साऊंड क्रिएट होत असतात, जसे की ज्याच्यामुळे आपलं माइंड डिस्टर्ब होत असतं. टीव्ही, जोर जोरात टीव्ही लावला तर, ट्रेनचे हॉर्न असतात किंवा प्रेशर कुकरच्या शिट्ट्या असतात, नळांचे आवाज, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे आवाज, आणि मोबाईल फोन्सचे तर आजकाल खूपच झालेले आहे. पंख्याचे काहीतरी आवाज कधी कधी आपल्याला इरिटेट व्हायला लागतात. त्यासाठी आपल्याला सजग राहायचं आहे. आपल्याला आपलं म्युझिक आपल्याला बदलायचं आहे. तर काय करायचं, याच्यासाठी क्लासिकल रागास तुम्ही वाजवू शकता. तानसेनचे राग जे आहे, दीपक राग म्हणा किंवा मल्हार राग जे आहे, तसे तुम्ही वाजवू शकता. तर साऊंडच्या द्वारे एलिमेंट वर पण, पंचमहाभूतांवर पण कंट्रोल होऊ शकतो. साऊंडच्या द्वारे या सगळ्या गोष्टींवर आपण कंट्रोल करू शकतो. पण जेव्हा आपण यात मास्टर बनतो, म्हणजेच ग्रुप कॉन्शियसनेस मध्ये प्रवेश करतो, म्हणजे या साऊंडचे मास्टर जेव्हा आपण बनतो, म्हणजे आपल्याला कळायला लागतं की कुठल्या साऊंड आपल्याला गरज आहे आपल्या शरीराला, माइंडला, आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण युज टू होतो की ह्या गोष्टींची आपल्याला गरज आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा राहायला लागतो, तेव्हा आपण ग्रुप कॉन्शियसनेस मध्ये प्रवेश करतो. आजच मॅडमने ग्रुप कॉन्शियसनेसचं महत्व सांगितलं होतं. तेव्हा एका वर्तुळात आपण असतो, म्हणजेच एका हार्मनी मध्ये येतो. मग आपण रिस्पॉन्ड पण करायला लागतो
मास्टर जे लोक साऊंड बरोबर कार्य करायला तयार होतात, तेव्हा आपण खूप साऱ्या लोकांना रिप्रेझेंट करायला लागतो. म्हणजे त्याच्यात जेव्हा आपण मास्टर बनतो, जसं मोठे मोठे गायक आहे बघा, आपल्याला किती आकर्षण वाटतं, हे इतकं सुंदर गाणं गाताय लता मंगेशकर वगैरे वगैरे, आपण किती अट्रॅक्ट असतो या गोष्टींकडे. आणि मग ते लोक रिप्रेझेंट करतात असं ते म्हणतात. व कॉन्शियसनेसला पुढे घेऊन जातो. ग्रहांच्या इतकी जादू साऊंड मध्ये आहे असं ते सांगतात. आता किती वाजले? अजून एक चॅप्टर होईल आपलं. इग्निटिंग द एलिमेंटल फ्लेम, आपल्या आतल्या प्रकाशाला जागृत करणे. लिडियन सांगतात की ती म्हणजे फेमिनाईन एनर्जी बद्दल ते सांगतात आता. स्त्री ऊर्जा आपण म्हणू शकतो. पृथ्वी ग्रहाला बॅलन्सिंगची गरज आहे. तर हा बॅलन्स कुठून येईल? समतोल म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. तर हा कुठून येईल? कारण इतक्या स्त्रियांवर अत्याचार होत आहेत पुरुषांकडून. तर कसा बॅलन्स आपण राहू शकतो? कसा समतोल राखायचा? एकेकाला जाऊन तर आपण समजू शकणार नाही. स्पिरिच्युअलिटीचा हा पहिला जो नियम आहे तो म्हणजे चेंज बिगिन्स विथ यू. यू आर द पॉइंट ऑफ पॉवर. हे त्यांनी एक संज्ञासारखं दिलेलं आहे. हे परिवर्तन जे आहे ते आपल्या आतून सुरू होतं. पॉइंट ऑफ पॉवर आपल्या जवळच आता आहे असं ते म्हणतात. आता असा विचार करून ही एनर्जी कशी बॅलन्स होईल? तर कोणती एनर्जी विचारतायत ते? तर कोणती एनर्जी आहे की जी मस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी, म्हणजे अर्धनारीश्वर तत्व जे आपल्या आतमध्ये आहे त्याच्याबद्दल ते सांगतायत. पृथ्वी ग्रहाला हवी आहे ही एनर्जी सध्या. प्लिडियन सांगतात की तुम्हाला आधी तुमच्यात बॅलन्स आणावा लागेल. कधी कधी आपण बघतो की काही स्त्रिया खूप डॉमिनेटिंग असतात आणि काही माणसांना सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालणं किंवा प्रेम करणं हे काही पुरुषांमध्ये असतं, खूप आवडतं. तर इथे स्त्री पुरुष या शारीरिक टर्म्सने विचार करायचा नाहीये असं ते सांगतात. म्हणजे ही जी फेमिनाईन आणि मेस्क्युलाईन एनर्जी आपल्याच आतमध्ये असते, तिला बॅलन्स कसं करायचं. काही पुरुषांची सॉफ्ट साइड डेव्हलप झाली आहे, तर काही स्त्रिया या सॉफ्ट साइडला त्यांनी दाबून टाकलं आहे आतमध्ये. तर ही एक ऊर्जा आहे, एनर्जी आहे ती पण. स्त्री पुरुष शरीर न घेता एनर्जी असे आपल्याला आता समजायचे आहे. लिडियन सांगतात की आपल्याला इथे दोन्ही ऊर्जांना बॅलन्स करायचं आहे. पण ते कसं होईल? एक तर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिटेशन करायला शिकलं पाहिजे आपण. त्यामुळे आपोआप एक बॅलन्स यायला सुरुवात होईल. हे एक खूपच शक्तिशाली पॉवरफुल साधन आपल्याला मिळालेलं आहे, ज्याच्याद्वारे आपण आपले संपूर्ण जीवन परिवर्तन होऊ शकते. मेडिटेशन त्यामुळे आपल्या आतमध्ये करेक्शन व्हायला सुरुवात होते. प्रत्येक पुरुषाच्या आत एक पुरुष तत्व आहे व एक स्त्रीच्या आतमध्ये प्रत्येक पुरुषाच्या आत एक पुरुष तत्व आहे व एक स्त्रीच्या आत पुरुष तत्व पण आहे आणि स्त्री तत्व पण आहे. दोघांच्या मध्ये सेमच आहे. त्याला आपण अर्धनारीश्वर तत्व म्हणतो. आणि हे अर्धनारीश्वर तत्व कोणाचं प्रतीक दाखवतं? तर शिव पार्वतीचं आपल्याला माहिती आता. शिवाला त्याचे अर्धे शरीर स्त्रीचे व अर्धे पुरुषाचे आहेत. ते नुसते चित्र नाही की पूजा करण्यासाठी नाही फक्त, म्हणजे आपण पूजा करावी किंवा ते एक मूर्ती आहे किंवा ते तसं म्हणून नाही, तर ते एक तत्व आहे. किंवा एखाद्या मनुष्य प्राण्याने ज्याने अर्ध्या भागात पुरुषाचे कपडे घातले व अर्ध्या भागात स्त्रीचे कपडे घातले असा पण प्रकार नाही येतो. हे जे अर्धे नारीश्वर तत्व आहे ते म्हणजे आपल्या आतलंच स्त्री व पुरुष तत्व, म्हणजे ती ऊर्जा परफेक्ट बॅलन्स होत आहे असं आपण समजायचं. जेव्हा दोन्ही तत्व बॅलन्स असतील तेव्हा स्त्री तत्वाची क्वालिटी म्हणजे नर्चरिंग, म्हणजे पोषण करणं, सेवाभाव, जंटलनेस. तर पुरुष तत्वाची क्वालिटी तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची क्षमता, एक प्रोव्हायडर प्रदाता म्हणजे तो गिविंग, त्याची ती प्रवृत्ती असते की सांभाळायचं त्या प्रकारे. एक सपोर्ट सिस्टीम म्हणू शकतो आपण. तर अशा या दोन्ही ऊर्जा आपल्या आतमध्ये बरोबर योग्य तऱ्हेने एकत्रित येतात तेव्हा कोणी स्वतःला विक्टिम न समजणार नाही. विक्टिम म्हणजे बळी आपण झालेलो आहे बा कोणत्या गोष्टीचं. तर आध्यात्मिक जगतात ट्विन फ्लेम वगैरे जे काय प्रकार असतात, ते ट्विन फ्लेम म्हणजे काय? हेच आहे, आपल्या आतले पुरुष आणि स्त्री तत्व आहे.
जर ते दोघं एक होऊन जातं, त्याच्यासारखा डिव्हाइन एक्स्टसी किंवा डिव्हाइन म्युझिक आणि परमानंदाची स्थिती कुठेच नाही असं ते म्हणतात. जेव्हा ते बॅलन्स होतात, एक होतात म्हणजे बॅलन्स होतात. पण यात गडबड कधी व कशी झाली? फ्लिडियन सांगतात की 4 ते 5 हजार वर्षापूर्वी एक काळ होता, तेव्हा फेमिनाईन एनर्जी म्हणजे स्त्री ऊर्जा जास्त वरच्या लेवलला होती, पण हळूहळू ती घसरत खाली आली आणि मॅस्क्युलाईन एनर्जी पुरुष ऊर्जा वर गेली, म्हणजे वरच्या लेवलला गेली. पण यात फेमिनाईन एनर्जीला सायलेंट व्हावं लागलं, म्हणजे शांत बसून राहावं लागलं. स्त्रियांमध्ये इंट्युशन पॉवर हा गुण खूपच महत्वाचा होता. इंट्युशन अँड लव्ह, म्हणजेच जे इंट्युशन आपल्याला येतात ते आणि प्रेम, तर त्या त्याद्वारे ऑपरेट करत होत्या. म्हणजे आपल्या फिलिंग सेंटरने त्या काम करायच्या. आता पुन्हा तेच करायचं आपल्याला. पण मॅस्क्युलाईन एनर्जी हे त्याच्या फिलिंग सेंटरशी पूर्णपणे डिस्कनेक्टेड झाले जेव्हा ते वरच्या लेवलला आले त्यावेळेस. आता पृथ्वीवरती आता थोडे बॅलन्स परत व्हायला लागलाय, कारण की त्यांना त्याचं महत्व समजायला लागलंय. कारण आपण सुवर्ण युगात प्रवेश करायला लागलो असल्याने ते बॅलन्सिंग व्हायला लागलेलं आहे. काही वर्षाआधी पुरुष डॉमिनन्स खूप होता, स्त्रिया पूर्ण दबल्या होत्या. तेव्हा त्यांनी स्त्रियांनीच अग्री केलं होतं, म्हणजे सहमती दाखवली होती की आता तुम्ही तुमची जसं आपण म्हणतो तुमची टर्न आहे, तुमची बारी आहे बा आता, तर तुम्ही टेक ओव्हर करा बा. त्यांनी स्वतःच सरेंडर केलं होतं स्त्रियांनी आणि त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही करा. जी एनर्जी रिलीज झाली ती भयानक प्रकारे झाली त्यांची, पुरुषांची सिच्युएशन भयानक सिच्युएशन मध्ये आली. त्यांनी स्त्रियांचे रेप खून करायला सुरुवात केली आणि मॅस्क्युलाईन एनर्जीने सगळ्यांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. ते विसरूनच गेले आपल्याला काय करायचं होतं ते. मॅस्क्युलाईन एनर्जी पण ब्युटिफुली म्हणजे खूप सुंदरतेने स्वतःला वर ठेवू शकत होते, येऊ शकली असती, पण त्यांनी आपल्या आतल्या स्त्री तत्वालाच पूर्णपणे दाबून टाकले. म्हणून मनुष्याचं पतन झालं. एक परफेक्ट बॅलन्स मध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्हणजे स्त्री व पुरुषांना आपल्याला एक दुसऱ्यांचे पूरक समजायला पाहिजे. म्हणजे आपण सपोर्टिव्ह आहे एकमेकांना, म्हणजे जी कमी स्त्रीमध्ये आहे ती पुरुष भरून काढतो आणि पुरुषामध्ये जी कमी आहे ती स्त्री भरून काढते. अशा प्रकारे तुम्ही पूरक आहात बा असं ते सांगतात. कोणीच इन्फिरियर आणि सुपिरियर नाही, म्हणजे निकृष्ट आणि हायर नाही आहे बा, श्रेष्ठ नाही. प्रत्येकाजवळ आपल्या स्वतःच्या क्वालिटीज आहेत, स्वतःचे गिफ्ट्स आहेत, ते आपण सगळ्यांबरोबर शेअर करतो. तर असे गिफ्ट आपण तिजोरीमध्ये लपून नाही ठेवत, ते शेअर करतो सगळ्यांना सोबत. जेव्हा आपण स्त्री पुरुष एक दुसऱ्यांचे कॉम्प्लिमेंट किंवा पूरक बनतो, कोणी कोणाला ओन नाही करत त्यावेळेस म्हणतो, म्हणजे जसं की डॉमिनन्स आहे बा, म्हणजे मालकी हक्क नाही दाखवत, जागिरी आपण म्हणतो, अशी मेंटॅलिटी आता म्हणजे लोप पावत चाललेली आहे. स्वतःला पूर्णपणे हार्मनी आणि बॅलन्स मध्ये ठेवायला आता सुरुवात झालेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता करा सुद्धा ही गोष्ट, जे नसतील ते. ही जी 4-5 हजार वर्षापूर्वीची स्थिती होती ती त्यावेळेस ठीक होती. ही जी गोष्ट आहे की पुरुष प्रधान संस्कृती ती कुठून आली, तर ती कुठून कशी क्रिएट झाली, तर ते सांगतात की हे आम्हाला एलियन्सने दिलं, जे आमचे नवीन क्रिएटर गॉड्स होते. मग ते काही ना काही उटपटांग काम करतच राहायचे, म्हणजे प्रत्येक याच्यात त्यांनी आपल्याला हे करून टाकलेलं आहे की हे पुढे नाही गेले पाहिजे म्हणून. त्यांनी ही स्टोरी पृथ्वीवर प्लॅन केली, कारण त्यांना डिवाइड अँड रूल करायचं होतं, जसं इंग्रजांनी आपल्यामध्ये डिवाइड आणि रूल भारतामध्ये केलं होतं तसं. तर स्त्री व पुरुष एवढंच डिव्हिजन नाही केलं त्यांनी, तर काळे गोरे, गरीब श्रीमंत, हा देश ही जात, अशा सगळ्या याच्यामध्ये त्यांनी डिव्हिजन्स केले. कोणी केले? नवीन जे क्रिएटर गॉड होते, ज्यांनी पृथ्वीला आपल्या ताब्यात ठेवलं होतं ते, त्यांनी असं प्रकार निर्माण केले. त्यातून पण मन नाही भरलं त्यांचं. तर एका भागात जर जिथे शांती आहे तर आपण दुसऱ्या डिव्हिजन मध्ये जातो. समजा आता म्हणजे त्यांनी म्हटलंय की मग तसे वार क्रिएट केले. समजा जिथे शांती आहे त्यांना वाटलं की आता मग इथे शांतता आहे का, मग इथे काहीतरी करा म्हणून वॉर क्रिएट केले, नंतर सेपरेशन्स केले. हे सगळं त्यांनी आपल्या नवीन नवीन स्टोरी तयार करून आपल्यामध्ये इन्सर्ट करून टाकले. अशा स्टोरीज क्रिएट केल्या त्यांनी.
आणि मग त्याच्यात त्यांनी काय अजून एक टाकलं की स्त्रिया वीक असतात, हे डोक्यात टाकून दिलं सगळ्यांच्या. हे सगळं इन्सर्ट केलं. जसे लग्नात कन्यादान असतं, तर जी स्त्री आहे तिची ओनरशिप म्हणजे मालकी हक्क जे म्हणतो, तो पास ऑन होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे किंवा बाकीच्याही धर्मांमध्ये असेल. तर कुठे होतं की आधी तिच्या वडिलांची मालकीयत होती तिच्यावरती, आणि आता पतीची आहे. किंवा वडील नसेल तर मोठे भाऊ वगैरे. ही जी सिस्टीम आपल्या समाजात हजारो वर्षांपासून होती, अजूनही आहे. लिडेन म्हणतात की आता अशा प्रकारच्या प्रणालींचा काळ नाहीये. आपण फॅमिली ऑफ लाईटचे मेंबर झालेलो आहोत. तर ते सतत आपल्याला रिमाइंड करत असतात, हे प्लिडियन्स, की बाबा तुम्ही फॅमिली लाईटचे मेंबर आहे. आपण बऱ्याच गोष्टी करेक्ट करायला लागलोय, त्यामुळे ते जेव्हा आपल्याला सांगत राहतात. तर या पृथ्वीवर आपण आलो आहोत कशासाठी, आपला मार्ग आपण निवडला आहे. जेव्हा दोन्ही तत्व बॅलन्स होतील, स्त्री आणि पुरुष तत्व, तेव्हा सगळं सुंदर होऊन जाईल. सगळं बॅलन्स होऊन जाईल असं त्यांना म्हणायचं आहे. हे सगळं आपण आपल्या स्पेशल क्वालिटीज ज्या घेऊन आलो आहोत, म्हणजे स्त्रियांच्या ज्या स्पेशल क्वालिटी आणि पुरुषांच्या, त्याद्वारे तुम्ही एकमेकांना बॅलन्स ठेवू शकता. आपण याद्वारे त्या एरियांवर काम करू शकतो. म्हणजे मी अशा सर्कमटन्सेस मध्ये जन्म घेईल जिथे बॅलन्स नाही राहणार. म्हणजे हे आपणच आपला सोल प्लॅन होता की स्त्रिया असं घेऊन आल्या की जिथे बॅलन्स नाही राहणार आपल्यामध्ये, स्त्रीतत्व म्हणा किंवा पुरुषत्व, आणि पुरुष पण तसं घेऊन आलेले आहे. म्हणजे हा प्लॅनच होता आपला. मग मी स्वतःमध्ये बॅलन्स आणेल त्याच्यानंतर. कारण की फॅमिली ऑफ लाईटच्या मेंबरचं काम काय आहे की आधी स्वतःला बॅलन्स करायचं आणि मग सगळ्या लोकांना ते शिकवायचं. तर कशामध्ये बॅलन्स करायचं, रिलेशनशिपमध्ये बॅलन्स आल्यावरती मग बाकी पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये बॅलन्स येईल असं त्यांचं म्हणणं. आता आधी आपल्यात हार्मनी आणायची आहे. नुसते भाषण द्यायचे, दुसऱ्यांना जज करायचे, रोकटोक करायची, हे सगळं न करता आपल्यातच पूर्ण बदल करायचा आहे. बदल आपल्या आतूनच करायचा आहे. अशी ही जी 4-5 हजार वर्षापूर्वीची जी स्टोरी नवीन क्रिएटर गॉडने तयार करून ठेवली होती, इन्सर्ट करून ठेवली होती आपल्यामध्ये, जसे आपण कठपुतली आहोत असे फील होतं आपल्याला बऱ्याच वेळा. स्त्रियांना तर जनरली होतच. इथे लढाई करवा, रिलेशन खराब करा, आपल्या भावनांसोबत खेळा, असे प्रकार त्यांनी चालू ठेवले होते. कारण आपल्या भावना ह्या खूप महत्वाच्या आहे. ह्या भावना खूप युनिक आहेत आपल्या. त्यांच्यामध्ये युनिकनेस आहेत. आणि इमोशन ह्या आपल्या स्पिरिच्युअल बॉडीशी कनेक्ट असतात. हे सगळं त्यांना माहित होतं. त्यांनी म्हणून हे असे उपद्रव सुरू केले होते. ह्या ज्या आपल्या स्त्री पुरुष ऊर्जा आहेत त्या बॅलन्स झाल्या की आपण बॅलन्स मध्ये येतो, व पूर्ण पृथ्वी आपल्यामुळे बघा किती फरक पडू शकतो. की फक्त आपण स्त्री पुरुषाची जी एनर्जी आहे आपल्यामधली ती बॅलन्स जर केली तर पूर्ण पूर्ण पृथ्वी, न फक्त पूर्ण पृथ्वी तर सगळे ग्रह, सिव्हिलायझेशन, गॅलेक्सीज, पूर्ण मल्टाव्हर्स आपोआप बॅलन्स मध्ये येईल. हळूहळू या एका सिंपल ऍक्टने की आपण आता आपली पॉवर वाढवली आहे. जेव्हा स्त्रियांनी ऍग्री केलं की पुरुषांना तुम्ही टेक ओव्हर करा, तेव्हा स्त्रियांनी आपल्या इंट्युशनला त्यांना सोडून द्यावं लागलं. जी त्यांच्यामध्ये इंट्युशन पॉवर होती ती त्यांच्याजवळ अजूनही आहे ती पॉवर, पण त्यांना आपल्या थ्रोट चक्राला बंद करावं लागेल. त्या काळात चूप राहायला सांगितलं, शिकल्या त्या. कारण मॅस्क्युलाइन एनर्जीचा उदय होण्याची ती वेळ होती, रायझिंगची सुरू झाला होता. त्यांना वर जाऊ द्यायचं होतं, म्हणून स्त्री तत्व शांत राहिलं. पुरुषांनी पुढे जाण्यासाठी आपल्या फिलिंग्स सेंटरला दाबून टाकले. मग त्यांनी ते त्यांच्याप्रमाणे सुरुवात केली. पण आता स्त्रीला आपल्या पॉवर्स मध्ये पुन्हा यायचं होतं. त्यासाठी तिला बोलणं गरजेचं होतं. जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली, 60-70s मध्ये आमच्या सोबत काय घडत असे, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री दाबली जात होती त्या काळांमध्ये, 60 आणि 70s मध्ये. हे सगळं जेव्हा ती बोलायला लागली, समजा काहीतरी हजार वर्षांचा जो सायलेन्स मधून तिने बाहेर पडायला सुरुवात केली, तेव्हा स्त्रियांची एनर्जी जशी थ्रोट चक्रात होती तशीच पुरुषांची एनर्जी लोअर दोन्ही चक्रांमध्ये होती. त्याच्यामध्ये ते अडकलेले होते, कॉट झालेले होते. मूलाधार जो बेसिकली सेक्स्युअली म्हणजे त्याच्यासाठी ते चक्र आहे, आणि स्वादिष्टान यातच त्यांची एनर्जी स्टक झालेली होती. तिथून ती एनर्जी वरच जात नव्हती, उठूच नाही शकली. म्हणजे हार्ट सेंटर पर्यंत ती पोहोचलीच नाही, कारण पुरुष सर्व्हायवल मोड मध्येच राहत राहत गेले, स्वतःच राहिले, व स्त्रीला पण त्यांनी तसंच दाबून ठेवलं.
पण आता ती वेळ आली आहे की दोन्ही ऊर्जा एक बरोबर येऊन कार्य करायचे आहे. स्त्रियांनी सत्य सांगायचं आहे, म्हणजे जी इंट्युशन जी त्यांना येते ती त्यांची बाहेर पडली पाहिजे आता, त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या. कारण आपण जेव्हा बोलायला लागू तेव्हा थ्रोट चक्र ओपन आहे. म्हणून मॅडम जे सारखं सांगता की ओपन व्हा, तुम्ही प्रोग्राम घ्यायला लागा, काहीतरी करा. आणि जे लिखाण करायला सांगतात ते सगळं त्याच्याचसाठी आहे. आणि पुरुषांना त्यांच्या फिलिंग सेंटरला ऍक्टिव्हेट करायचं आहे आता. फिलिंग सेंटर कुठे आहे? हृदय चक्र. आपणही पुरुषांचा विचार मग अशाच प्रकारे करायला लागलो. त्यांना फिलिंग्स नाही असतात, फक्त नोकरी करण्याचंच ते काम करतात, वगैरे वगैरे. किंवा डुअर आहेत, म्हणजे समाजासाठी आपल्या घरच्या संसारासाठी वगैरे त्यांनी फक्त नोकरी केली पाहिजे, पैसा आणला पाहिजे. ह्या टर्मनेच आपणही त्यांच्याबद्दल विचार करायला लागलो असं ते म्हणतात. आपल्या फेमिनाईन व मेस्क्युलाईन एनर्जीला बॅलन्स केले असे पुरुष खूपच कमी आहेत आता सध्या. असा पुरुष आपल्या जीवनात असेल तर आपण स्वतःला खूप भाग्यवान समजा, किंवा स्त्री पण असेल तर आपण भाग्यवान समजू शकतो. तर सगळ्यांना यायचंच आहे वरती आता. पण आपल्या जीवनात जर असं कोणी इतकं सपोर्टिव्ह पुरुष किंवा स्त्री असेल तर म्हणजे तुम्हाला जसं की छान सांभाळेल, प्रेम देईल, घरदार मुलांना सांभाळेल, आणि त्याचबरोबर तुमच्या स्पिरिच्युअलिटीला पण जो सपोर्ट करेल, किंवा स्त्री पण जी असेल तर. असं सगळं करणाऱ्या व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, तर तुम्ही एक ब्लेस्ड पर्सन आहात. असं पुरुष किंवा स्त्री तुमच्या जीवनात असत, जसं की स्त्री आहे तर त्यांच्या जीवनात पुरुष, आणि पुरुष आहे तर स्त्री. ब्लेस्ड समजा स्वतःला. सत्य पण सांगणारी किंवा असेल तर ते सांगतात की ते सगळं इंट्युशन जे तिच्या आहे, म्हणजे जे सत्यच बोलणार आहे ती, त्या सगळ्या गोष्टी पण ती सगळं हँडल करू शकेल आणि दोन्ही तत्व सांभाळेल, किंवा पुरुष पण सांभाळेल. तर मग तुम्ही ब्लेस्ड पर्सन आहात असं ते म्हणतात. क्लिडन सांगतात की जी स्टोरी नवीन क्रिएटर गॉडने प्लॅन केली होती तो काळ आता गेला. आता दुसरी स्टोरी क्रिएट करायची वेळ आली. स्टोरी ऑफ बॅलन्स, लव आणि हार्मनी आणि पीस. माझं तुझं, तू चूक मी बरोबर, हे सगळं जाऊन फक्त पूर्ण शांतीची वेळ आली आहे, समाधानाची वेळ आली आहे. जसं रामायणामध्ये सीतेला सतत रडताना दाखवलेलं आहे. म्हणजे जे आता आपल्याला जे प्लॅन केलेलं रामायण आपल्याला सांगतात ते आधीच्या, तर अशी देवी असूच शकत नाही. हे का नाही तुमच्या डोक्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. जसे तिला रामायणात प्रस्तुत केले, तर हा एक प्लॅन केलेला होता असं ते सांगतात. प्लेडियन सांगतात की ह्या ज्या आपल्या देवी आहेत त्या नेहमी अशा वीक आणि रडताना का दाखवल्या, हे खूप चुकीचं आहे. पण जेव्हा अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की सीता एक महान योगिनी होती, जिने रावणावरती काम केलं. कसं काम केलं? ड्रीम वर्ल्डच्या द्वारे, म्हणजे ते स्वप्नांच्या दुनियेच्या द्वारे कसं केलं, म्हणजे हे चुकीच्या अर्थाने नाही घ्यायचं. ते सांगतात की स्त्रीचं कार्य सूक्ष्म स्तरावर, सूक्ष्म लेवलवर तिने केलं ते काम. सूक्ष्म लेवलवर जाऊन तिने ते काम केलं होतं. म्हणजे ते काम कसं होतं, त्याची पातळी कशी होती, हायर लेवलची होती. पण पुरुषांचे जे कार्य होतं, म्हणजे रामाचं जे कार्य होतं, ते त्यांनी फिजिकली युद्ध करून त्यांना जिंकलं. पण सीतेने काय केलं? सीतेने हे घडवून आणलं सगळं. कशाद्वारे? स्वतःच्या द्वारे. पण ते सटल, कोणालाच त्याची जाणीव नव्हती की हे काम कशामुळे झालेलं आहे. पण इथे कोणी लहान मोठं नाही असं आपण लक्षात घ्यायचं. दोघंही इक्वल आहेत. किंवा मग सीतेने सूक्ष्म काम केलं म्हणून आणि रामाने फिजिकली काम केलं म्हणून त्याच्यातही दोघांमध्ये फरक नाहीये. ते त्यांचं ठरलेलंच होतं सगळं. पण त्यावेळी डिव्हाइन फेमिनाईन एनर्जीला खूप अंडर एस्टिमेट केलं गेलं असल्यामुळे आपल्याला ती स्टोरी सांगितली जाते पहिल्यापासून. आता आपण स्त्री असाल तर आपल्या आतल्या पुरुषाला, व पुरुष असाल तर स्त्रीला अवेकन करा आणि एक्नॉलेज पण करा असं ते म्हणतात. त्यांना बाहेर येऊ द्या ओपनली, त्यांना दाबून नका ठेवू. आपल्या सगळ्या वुंड्स, ज्या जखमा आहेत त्या उन्हामध्ये आणा न झाकता, त्यांना सांगा तसं. म्हणजे तुम्ही त्यांना हील करू शकाल. जेव्हा तुम्ही हील आणि फील दोन्ही पण करायला लागाल, करायला सुरुवात करायला लागेल. कारण फिलिंग म्हणजेच हिलिंग असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय स्पीकिंग अँड कम्युनिकेशन इच अदर, म्हणजे ते हा, म्हणजे स्पीकिंग आणि कम्युनिकेशन, म्हणजे स्त्रीच्या ज्या क्वालिटीज आहे त्या काय आहे त्या तुम्ही बॅलन्स करून दाखवायच्या, आणि पुरुषांनी पण त्या, म्हणजे दोघांचं कम्युनिकेशन जर झालं तर दोन्ही एनर्जीज बॅलन्स होतील.
काही स्त्रिया पण आपल्या फिलिंग्स सेंटर्सला दाबून टाकतात, कारण त्यांना पुरुषासारखे बनायचे असते. जसं कसे कपडे घालायचे, काही स्त्री पुरुषांमध्ये फरकच नाही असं दिसतं. मग पुरुषांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करतात, अशा स्त्रियांना पण परत येऊन आपल्या फिलिंग सेंटरला ऍक्टिव्हेट करायचे आहे. हे मागेही मॅडमने सांगितलं होतं की आजकाल आपण कसं राहायला लागलो, आपलं जे जुनं होतं ते सगळं विसरून गेलेलं आहे. फ्लिडियन सांगतात की पुरुषांची एकदम पॉवरफुल अवेकनिंग होईल असं ते म्हणतात. जसे काही लाईट वेव्ह येत आहेत त्याप्रमाणे लव्ह वेव्ह सुद्धा येत आहेत. त्याचं सुद्धा एक्सपेरिमेंट करतायत जे हायर मास्टर आहे ते. जसे की जे जे कोणी पुरुष आहे ते लॅबमध्ये बसून जर एखाद्या प्राण्याला कापायला लागले किंवा काही एक्सपेरिमेंट करण्यासाठी करतात ना ते लोक, त्यासाठी तर त्यांना अचानक अशी उपरती होईल एकदम की हे मी काय करतोय, प्राण्याला का कापतोय म्हणून. त्यांना त्या प्राण्याचे दुःख फील व्हायला लागेल. त्यांच्याबरोबर त्यांच्यात पूर्ण परिवर्तन होईल त्याच्यामुळे, आणि ते काम ते पुन्हा करणार नाही. पुरुषांचं ट्रान्सफॉर्मेशन खूप लवकर होईल. आपण बघतोच आहोत की बदल व्हायला सुरुवात झालेली आहे पुरुषांमध्ये आता. जिथे बोलायचे असेल तिथे बोलायला सुरुवात करा, एक्सप्रेस व्हायला सुरुवात करा. पण जिथे प्रेमाने काम होत असेल तिथे तुम्ही प्रेमाने आणि आरडाओरडा न करता काम करू शकता, आणि प्रेम व्यक्त करून करा. हे धडे आपल्याला आता गिरवायचे आहे. आतापर्यंत आपण वुंडेड, जखमी होतो, सतत काही ना काही पाहिजे असायचं आपल्याला. पण आता नाही, आता आपण बॅलन्सिंग करून स्वतःवर मास्टरी मिळवायची आहे. आता जे स्त्री पुरुष एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील ते गरजेमुळे नाही, तर प्रेम हवं म्हणून अशा पार्टनरला शोधतील. अशा दोन हायर बीइंग्स मास्टर भेटतील एकमेकांना, म्हणजे आता जादू होईल. निडीनेस मधून मास्टरी मध्ये आपल्याला यायचे आहे. आपल्या आतल्या प्रकाशाला बाहेर काढायचे आहे. म्हणजे दोघांचं मिळून जेव्हा ते हायर लेवलचं तुम्ही एकमेकांना बॅलन्सिंग कराल तेव्हा प्रकाश आपोआप बाहेर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तसं हे झालं आहे. तर हे 2-3 चॅप्टर आहे ते आपण सोमवारी घेऊ. आता आपण मेडिटेशन करू. धन्यवाद सगळ्यांना, शांतपणे ऐकून घेतलं सगळ्यांनी. मेडिटेशनच्या पोझिशन मध्ये बसायचंय सगळ्यांनी, आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. हळूहळू आपण श्वास आतमध्ये घेतो आहोत. त्या श्वासाबरोबर पॉझिटिव्हिटी, आनंद, प्रेम आणि शांती आपण आतमध्ये घेतो आहोत. आणि निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचार